आता वळूयात पुढील बातमीकडे। बातमी पालघर साधू हत्याकांड प्रकरणाची आहे। वादग्रस्त असलेला काशीनाथ चौधरीनेच आता भाजपात प्रवेश केलाय आणि विशेष म्हणजे याच काशीनाथ चौधरीवर साधू हत्याकांडाचे आरोप भाजपने केले होते। आधी आरोप केले आणि आता पक्षात प्रवेश दिला, त्यामुळे महाराष्ट्र भाजप दुटप्पी असल्याचं बोललं जात आहे। पालघर जिल्ह्यात मविया सरकारच्या काळात झालेल्या साधू हत्याकांडाचे आरोप असलेल्या या काशीनाथ चौधरीला भाजपात सामावून घेतल्याने सर्वत्र संताप व्यक्त होतोय। याच काशीनाथ चौधरीवर पालघर इथे साधूंना ठेचून मारल्याच्या घटनेत भाजपने आरोप केले होते। त्याच काशीनाथ चौधरीला पवार गटातून भाजपात सामावून घेण्यात आलंय। पालघर जिल्ह्यातील गडचिंचले इथे झालेल्या साधू हत्याकांड प्रकरणात काशीनाथ चौधरी हाच मुख्य आरोपी असल्याचं भाजपने म्हटलं होतं। भाजपने आरोप केले होते। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ता मोहन सालेकर हे जोडले गेले आहे। मोहन सालेकरजी, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। भाजपने आधी आरोप केले ज्या काशीनाथ चौधरीवर साधू हत्याकांड प्रकरणाचे, तेच काशीनाथ चौधरी भाजपात प्रवेश करतात। कसं पाहताय त्या पक्षप्रवेशाकडे? हिंदू समाजाच्या दृष्टीने भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी केलेली ही कृती ही पूर्णपणे निषेधार्ह आहे। 2020 मध्ये 2 साधू आणि त्यांच्या गाडीचा चालक यांना अतिशय निर्गुणपणे मारण्यात आलं होतं आणि या सगळ्या आरोपामध्ये ज्या 200 जणांना अटक झाली होती, त्या 200 जणांच्या गटाचं नेतृत्व करणारा जर कोणी होता तर तो काशीनाथ चौधरी होता। आणि त्या काशीनाथ चौधरीच्या संदर्भात त्यावेळेला उद्धव ठाकरेंचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं आणि भाजपच्या सगळ्या नेत्यांनी, अगदी देवेंद्र फडणवीस साहेबांपासून ते अन्य राज्य स्तरावरच्या सगळ्या नेत्यांनी त्याच्यावर आरोप केली होती, आरोपाची राळ उडवली होती। आणि असं असताना आज निवडणुकीच्या निमित्ताने, जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने केवळ मतं मिळवण्यासाठी त्यांनी हिंदुत्वाला तिलांजली दिली आहे की काय, हा प्रश्न भाजपचे स्थानिक खासदार हेमंत विष्णू सावराजी यांना मी विचारू इच्छितो। हिंदू समाज पूर्णपणे या कृत्याचा, या पक्षप्रवेशाचा निषेध करतोय आणि या निमित्ताने आम्ही भाजपच्या नेत्यांना सांगू इच्छितो की याला विनाशकाले विपरीत बुद्धी असं म्हणतात। तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण काही केलं, आपण कोणालाही पक्षामध्ये घेतलं तर हिंदू समाज आपल्यालाच मत देईल, तर मला असं वाटतं आपण मूर्खाच्या नंदनवनात आहात। त्यामुळे ही चूक त्यांनी सुधारण्याची गरज आहे। एक दुसरी गोष्ट मला या ठिकाणी मुद्दाम नमूद करावीशी वाटते की डॉक्टर हेमंत विष्णू सावरा हे स्वर्गीय विष्णू सावरांचे चिरंजीव आहेत आणि विष्णू सावरा हे पालघर मधल्या तलासरीला जे विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून जे वसतिगृह चालतं, आश्रमशाळा चालते, त्या आश्रमशाळेतून शिकून मोठे झालेले विद्यार्थी आणि त्या विष्णू सावराजींचे सुपुत्र असलेले हेमंत विष्णू सावरा यांनी या व्यक्तीचा प्रवेश करावा, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। गेली 50-60 वर्ष त्या पालघरमध्ये तलासरी भागामध्ये हे केंद्र चालतं। अनेक आदिवासी मुलं मुली त्या केंद्रामध्ये शिक्षण घेतात आणि अशा केंद्रावर वारंवार काशीनाथ चौधरी सारखी मानसिकता असलेल्या मंडळींनी सातत्याने हल्ले केलेले आहेत आणि हे सगळं विष्णू सावराजींचे सुपुत्र असलेले डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांनी प्रत्यक्ष बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे। आणि असं असताना सुद्धा आज निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण वेगळ्या विचारधारेची व्यक्ती, शरद पवार गटाच्या काँग्रेसमध्ये असलेले काशीनाथ चौधरी केवळ या आरोपातून पुढच्या काळात आपल्याला मुक्तता व्हावी या हेतूने आणि निवडणुकीमध्ये फायदा मिळवण्याच्या हेतूने जर डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांनी त्यांना पक्षप्रवेश दिला असेल तर तो पूर्णपणे आम्ही त्याचा धिक्कार करतो, आम्ही त्याचा निषेध करतो आणि भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांना मी या निमित्ताने आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की या निर्णयाचा त्यांनी फेरविचार केला पाहिजे, हिंदू समाजाच्या भावना लक्षात घेतल्या पाहिजे आणि साधूंचा
तळतळात त्यांना भोगावं लागू नये असं वाटत असेल तर त्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार केला पाहिजे असं मला वाटतं. अगदी मोहनजी, आपण पाहिलं तर भाजप हा स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणून घेतो आणि तशीच त्यांची रणनीती आजपर्यंतही आहे, हे आपण पाहिलेलं आहे. मात्र या पक्ष प्रवेशासंदर्भात जेव्हा भाजपला विचारलं, भाजपच्या प्रवक्त्यांना विचारलं, तेव्हा ते म्हणतायत की पक्षप्रवेश कोणा दुसऱ्याचा होत होता आणि त्या प्रवेशात अचानक हे काशीनाथ चौधरीही आले. मग असे भाजपच्या राज्य प्रवक्त्यांनी कानावर हात ठेवलेले आहे. मात्र भाजप सारखा पक्ष जो कायमच सतर्क असतो, जागा असतो, त्या पक्षात असा सहजासहजी असा कोणाचाही पक्षप्रवेश होऊ शकतो, हे कितपत योग्य वाटतं? नाही, असं होऊ शकत नाही. स्थानिक पातळीवर जरी पक्षप्रवेश असला तरी राज्य स्तरावरच्या नेत्यांशी चर्चा केल्याशिवाय खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा त्यांचं स्वागत करतील हे अजिबात शक्य नाही. आता थोडस अंगाशी आल्यानंतर त्यांनी कदाचित ही भूमिका घेतली असेल आणि ही अशी भूमिका त्यांनी घेतली असेल तर मला असं वाटतं त्यांनी तात्काळ जाहीर करावं की काशीनाथ चौधरी यांना आम्ही पक्षातून बाहेर करतो. त्यामुळे हे केवळ स्थानिक नेत्यांनी केलंय आणि आम्हाला माहिती नाही अशा प्रकारची भूमिका ही काही पटण्यासारखी नाही. आणि या निमित्ताने मी त्यांना आणखी एक सांगू इच्छितो की या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आलेले आहे त्या सरकारला आणण्यासाठी अनेक साधू संतांचे, समाजातल्या अनेक सज्जन शक्तीचे प्रयत्न कारणीभूत आहेत. आणि त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेताना येणाऱ्या सगळ्या काळामध्ये होणाऱ्या ज्या निवडणुकीच्या संदर्भातील घडामोडी आहेत त्यांच्याकडे लक्ष ठेवून या निर्णयाबाबत त्यांनी पुनर्विचार केला पाहिजे असं मला वाटतं. मोहनजी, आपण पाहिलंय विरोधक भाजपवर कायम एक आरोप करत असतात आणि तो आरोप आहे आधी एखाद्या व्यक्तीवर आरोप करायचे आणि त्यानंतर त्याच व्यक्तीला आपल्या पक्षात घ्यायचं. मात्र तेच ह्या प्रकरणात होत असताना ही गंभीर बाब आहे, हे भाजपला विसरून चालणार नाहीये. नक्कीच 2-3 गोष्टी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. काही वेळेला काही घटनांमध्ये आरोप होतात, म्हणजे मधल्या काळात पुण्याच्या जमिनीच्या संदर्भात सुद्धा त्यांच्या खासदारांवर असेच आरोप झाले होते. अन्यही घटनांमध्ये आरोप होत असतात. पण यावेळीचा जो आरोपी आहे काशीनाथ चौधरी यांच्यावर साधूंचा काही गुन्हा नसताना त्यांना मुलं चोरणाऱ्या टोळीचे सदस्य ठरवून मोहनजी, वेळेचा अभाव असल्यामुळे तुम्हाला मी थोडंसं थांबवते. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी.